ट्रिपवरून परतीच्या प्रवासाला निघालेले 8 मित्र या दरीत कायमचे गडप झाले। त्यांच्या गाडीत कदाचित गाणी चालू असतील, मित्रांचं हसणं खिदळणं सुरू असेल, पण अचानक एका वळणावर गाडीचा वेग वाढतो, स्टीअरिंगवरचं नियंत्रण सुटतं आणि पुढच्या सेकंदाला ती भरधाव स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळते। 1000 फूट दरीत कार कोसळली, 8 मित्र आणि त्यांची ती शेवटची ट्रिप ठरली। ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। निसर्गरम्य वाटणाऱ्या आंबेनळी घाटानं काल रात्री पुन्हा एकदा आपला सगळ्यात भयानक आणि मृत्यूचा चेहरा दाखवला। 24 मेची ती मध्यरात्र उलटून गेली होती आणि 25 मेची पहाट जवळ येत होती। सगळीकडे सामसूम। याच वेळी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या आसगाव परिसरातील काही तरुण एका स्कॉर्पिओ गाडीतून या घाटातून प्रवास करत होते। वय अवघं 18 ते 35 या दरम्यान असावं। महेश, आदित्य, रितेश, सुहास, अंश, उत्कर्ष, अनिल आणि नितीन सगळे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र। आयुष्यात खूप काही करण्याची स्वप्न उराशी बाळगलेले हे तरुण, पण त्यांना कुठे माहिती होतं की महाबळेश्वर पोलादपूर महामार्गावरील हा आंबेनळी घाट त्यांच्या आयुष्याचा शेवटचा रस्ता ठरणार आहे। अंधार इतका घनदाट होता की पुढचं काहीच दिसत नव्हतं आणि तिथेच एका धोकादायक वळणावर असं काहीतरी घडलं ज्याने 8 जणांचा जागीच बळी घेतला। नेमकं काय घडलं त्या वळणावर? चालकाला डुलकी लागली का? समोरून अचानक काही आलं का? की गाडीचा ब्रेक निकामी झाला? याचं उत्तर अजूनही त्याच दरीत हरवलं। अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाची झोप उडाली। पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि आपदा मित्र पथक रातोरात घटनास्थळी दाखल झालं। पण जेव्हा त्यांनी दरीच्या खाली पाहिलं तेव्हा भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरली। दरी तब्बल 500 ते 1000 फूट खोल। इतक्या उंचीवरून गाडी खाली कोसळली म्हणजे आतल्या लोकांचं काय झालं असेल याची कल्पनाच करवत नव्हती। अंधारातच विशेष रेस्क्यू तंत्र, दोरखंड आणि स्ट्रेचरचा वापर करून एक एक मृतदेह बाहेर काढायला सुरुवात झाली। सकाळी जेव्हा उजेड पडला तेव्हा गाडीचा अक्षरशः चुराडा झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। एकाही तरुणाचा श्वास वाचला नव्हता। 8 कुटुंबाचे 8 आधार या दरीत कायमचे गाडले गेले। या थरारक रेस्क्यू ऑपरेशननं आणखी एका भयानक घटनेच्या जखमा ताज्या केल्या। तुम्हाला आठवतंय का? 2018 साल कोकण कृषी विद्यापीठाची बस याच आंबेनळी घाटात कोसळली होती, ज्यात 30हून अधिक जणांचा दुर्दैवी अंत झाला होता। त्या घटनेनंतरही आपण काहीच धडा घेतला नाही का? आज या 8 तरुणांच्या मृत्यूनंतर काही गंभीर प्रश्न उभे राहत आहेत, ज्याची उत्तरं प्रशासनाला द्यावीच लागतील। आंबेनळी घाटात वारंवार अपघात का होतात? अशा धोकादायक वळणावर क्रॅश बॅनर्स, चेतावणी फलक आणि पुरेशी प्रकाश योजना का नाहीये? रात्रीच्या वेळी अशा मृत्यूच्या सापळ्यातून प्रवास करताना वाहन चालकांसाठी काही कडक नियम नकोत का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। घाट रस्त्यांवरून त्यातही रात्रीच्या वेळी प्रवास करताना एक छोटीशी चूक सुद्धा मृत्यूचं आमंत्रण ठरू शकते। त्यामुळे स्वतःची आणि आपल्या मित्रांची काळजी घ्या। रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा। तुम्हाला याबाबत काय वाटतं? या भयानक अपघाताला जबाबदार कोण आहे? घाटातील धोकादायक रस्ते, प्रशासनाचं दुर्लक्ष की रात्रीच्या प्रवासाचा निर्णय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढील नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।